परतीच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात कपाशीचं नुकसान झाल्यानंतर जी काही उर्वरित कपाशी वेचणी झालेली आहे, तर अशा अनेक शेतकऱ्यांनी भाव मिळेल या आशेने या घरांमध्ये अजून कपाशी शिल्लक ठेवलेली आहे। आपण बघितलं तर कपाशी ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी साठवून ठेवलेली आहे, जेणेकरून चांगला भाव भेटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मात्र अद्यापही शासनाचे जे काही खरेदी केंद्र आहे अद्यापही सुरू झाले नसल्याने ही घरामध्ये आता कपाशी ठेवलेली आहे। या ठिकाणी शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, नेमकं काय सांगणार, काय परिस्थिती आहे, कपाशी घरात आहे? जास्त पाऊस झाला आणि भाव वाढत नाही। भावासाठी शेतकऱ्यांनी माल हा साठवून ठेवलेला आहे। आज भाव वाढतील, उद्या वाढतील, पण भावच वाढत नाही। कपाशी ही 10 एकरची कपाशी, या 10 एकरमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे आणि सर्व लाल्या रोग पडला, सर्व कपाशी खराब झाल्या, त्यामुळे उत्पन्न खूप 30% पर्यंत कमी झालेलं आहे। नक्कीच, पण असं असताना अद्यापही शासनाकडून जे काही जाहीर केलेलं आहे की आम्ही कपाशी खरेदी करू, ते देखील सुरू झालेलं नाही। भाव नेमका काय भेटतो? भाव आता व्यापारी फक्त 5,500 ते 6,000 बा एवढंच मागणी करतात। आता जो 2 किलो कट्टी, 1 किलो कट्टी असं त्याच्या व्यापाऱ्यांचं म्हणणे, म्हणून काही शेतकऱ्यांनी माल अजून घरात साठवून ठेवलेला आहे। शासनाने अद्यापही सुरू केलेलं, शासनाने अद्यापही केंद्र चालू केलेले नाही, म्हणून व्यापारी काही भाव मागतात। काय मागणी करायला आपण शेतकऱ्यांकडे? शेतकऱ्याची अपेक्षा आहे की 9,000 पर्यंत तरी जायला पाहिजे, त्यावेळेला ती म्हणजे हे कपाशी परवडेल। कारण 400 रुपये रोज मजूर घेतो, 9 वाजायला निघते, 2 वाजायला घरी येतात, काय कपाशी वेचणी होती? काहीच नाही। नक्की शासनाकडून किमान 9,000 रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। अद्यापही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, जवळपास 30% नुकसान झाल्यामुळे किमान 9,000 रुपये भाव शेतकऱ्यांचा कपाशीला द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।